ही आता रंग भारी यांची बातच न्यारी. अहो नेम नाही करतील काय. तो म्हणे मृत शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय. आई 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 हो, हो, आय, आय, हो, हो. सारी एकापेक्षा एक लई भारी बातमी आजची इथली सकट रंगो. family.com. सावन पाले जातो काशीला, जातो काशीला. सावन पाले जातो काशीला. काय चाललंय का तुझं? त्याला घर साफ करतोय ना. ते महत्वाचं नाहीये. मी काय म्हणते ते ऐकू. राहिला तर झाडू का फेकलास? ज्याला तुम्हीच बोला ना काम महत्वाचा नाही म्हणून. हा तू झाडू जरा इकडे दे. ज्याला तुम्ही काढता हो. काढा काढा काढा. दे. नाही काढा, इकडचा इकडचा काढू दे. मेल्या हा मला झाडायला लावतोस हा काम चुकार मेला. त्याला आजी मी कधी काम चुकारपणा केला हो. मग कचरा तसंच टाकून चालला होतास ना. ज्याला तुम्हीच बोला ना काम सोड म्हणून. अरे मी काम सोड नाही म्हटलं रे, काम थांबव म्हटलं. तर घरातला कचरा तसंच टाकून चालला होतास ना बेशरम मेला. ओ आजीनू घरातला कचरा कवाच काढलाय मी. आता तिसऱ्यांदा काढतोय हा. अरे देवा, अरे काम चुकार तू आणि तीनदा कचरा काढलास. तुझी तब्येत बरी आहे ना? नाही एकदम फर्स्ट क्लास आहे. त्याचं काय माहिती आहे आपलं संजूताई आहे ना संजूताई त्या जपानी व्यायामाच्या क्लासला जातात बारीक होण्यासाठी. तू जपानी कंपनीचा हो बारीक फिटनेस क्लासेस ना. हा बरोबर. तर तिकडे जातात ना तिकडे त्यांना शिकवतात की रोजच्या कामातून व्यायाम कसा करायचा काय शिकवतात तिकडं. आणि त्या तिकडे इकडे आल्याच्या नंतर त्यांना प्रत्येकाच्या शरीरातली खोट दिसते ना. ज्याला त्यांचा पहिलं लक्ष माझ्या पोटावर गेला तर मला म्हणल्या तुझा पोट बारीक करण्यासाठी सगळ्या घरातला कचरा 10 याला मार. अच्छा का? मग बरोबर आहे. काय बरोबर आहे? झाला माझा कंबरटा गेला ना. नाही तुला ही शिक्षा बरोबर आहे. होय काय झाला माझं तर फक्त पोट मोठा आहे. तुम्ही तर सगळ्या बाजूने आणि सगळ्या दिशेने मोठे आहेत. एकदा त्यांचा लक्ष तुमच्यावर जर गेला ना तर तुम्हाला काय काय करायला सांगतील देवाच माहिती. जर झाडू तिकडे देवा या व्यायामापासून वाचव रे मला. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती मनारी अंजनी स्वतः रामत होता प्रपंचना. मी नाही व्यायाम करणार. family.com. आई आई ओ शांत व्हा. असं काय भूताने झपाट्यासारखं करताय? अगं या वयात व्यायाम करणं म्हणजे भूताने झपाटण्यासारखंच आहे ना. कोण तुम्हाला व्यायाम करायला लावतोय? संजू. कधी म्हणाली? नाही म्हणाली नाही ती पण कोणत्याही क्षणी म्हणेल. अगं मला सेवक सांगत होता की ती स्लिम आणि फिट राहण्यासाठी सगळ्यांवर काही ना काहीतरी प्रयोग करते. हे बघा तुम्ही काळजी करू नका मी आहे ना. हा आता मला सांगा तुमच्यासाठी काय बनवू खायला? सकाळपासून जरा भूक लागली. आई सकाळी नाश्ता केलात ना? नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की सकाळी 3च वेळा नाश्ता केला ना तर जरा भूक लागल्यासारखं झालंय. मी एक काम करते तुमच्यासाठी की नाही गरमागरम बटाट्याची भजी बनवते. भजी गरमागरम भजी ऐकल्यावर तोंडाला पाणी सुटतंय. आजू एकटीच काय बडबडतेस? तोंडाला पाणी सुटलं असं म्हणत होते. मला बघितल्यावर एवढं घाबरायला काय झालं? तुला बघितल्यावर तोंडचं पाणीच पळालंय. काय हा शरीरावर अन्याय. काय झालं? काय भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वंदारी वाढता हे दिले 0 मंडळा. आजो तुझ्या वर्कआउटवर खूप मेहनत करावी लागणार आहे आपल्याला. संजू मी ना व्यायाम करणार. तुला कोण व्यायाम करायला लावतोय? थँक्यू संजू. मी ना तुला डायटिंग करायला लावणार आहे. म्हणजे उपास मार. येस म्हणजे अन्नासाठी मारामार. आजो मी जाते. हे बघ मी काय सांगते ऐकून. मी नाही. अरे म्हणजे भजी पण गेली.
मारू द्या. आई काय ग काय झालं? ते आई कुठे आहे? आधी तू सांग, तू आजीला एवढ्या उत्साहाने हात कशाला मारतेस? मी आजीसाठी बटाट्याची भजी केली होती. काय? तू आजीला विष देत होतीस? अगं ये तुझ्या जिभेला काही हाड. मी कशाला त्यांच्या खाण्यामध्ये विष टाकेन? अगं म्हणजे अगं आई, बटाट्याची भजी ही आजीसाठी विषापेक्षा कमी नाहीये. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? आई, भजी म्हटलं की तेल आलं. हा मग तेल म्हणजे स्निग्ध पदार्थ ज्याच्यामुळे शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढतं आणि शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढलं की हृदयाचा विकार सुरू होतो आणि आता या वयात हृदयाचा विकार म्हणजे मृत्यूला आमंत्रण. अच्छा अच्छा हे असं आहे का? येस. बरोबर आहे. मग आजीला भजी नाही खायला द्यायला पाहिजे. एक काम करते काय? ती भजी मीच खाऊन टाकते. तू तर चुकूनही खाऊ नकोस. का? त्यात का आलं? का बटाट्यामध्ये किती फॅट्स असतात. हा मग मग काय तुझ्यात चरबी काय कमी आहे? कानाखाली आवाज काढेल. अगं म्हणजे मला असं म्हणायचं होतं की बटाट्यातल्या फॅट्समुळे आपल्या शरीराचं वजन वाढतं. इतकी काही जाडी नाहीये. जाडी नसलीस ना तरी फिटही नाहीयेस. गाई जरा स्वतःकडे बघ. शेवटी तुझीच आई आहे ना मी. आई, बघते स्वतःकडेच बघते. शरीर कसं प्रमाणबद्ध हवं. ओ तुझ्याकडे बघून सगळी प्रमाण चुकतील असा आहार आहे तुझा. इतकी काही वाईट नाहीये. ह ते आरशाला आणि वजन काट्याला सांग. ते काय नाही, आजपासून तुझंही वर्कआउट सुरू. म्हणजे मला डायटिंग करायला लागणार? नाही, सुटले. पण आजपासून रोज सकाळ संध्याकाळ व्यायाम करायचा आणि सकाळी उठून 2 किलोमीटर धावायला जायचं. म्हणजे उद्यापासून माझी बॉडी 2 किलोमीटरवर मिळणार? काय? सगळ्यांच्या फिटनेस कडे लक्ष द्यायला पाहिजे. family.com. अरे बाबू, ए बाबू, ऐकू येतं का तुला? हा? अरे फाईल मी तुला दिली होती. कशासाठी? काय साहेबांना देण्यासाठी दिली होती. अरे तुला सोबत 5 रुपये सुद्धा दिले होते पान खाण्यासाठी. हा ती फाईल. मग कुठे? पानाच्या गादीवर. हो, पानवाला तिथं असतो. अरे मग जा तू धाव. हो पानवाल्याकडे. पानवाला मिळाला तर त्याला म्हणा फाईल कुठे? गादीवर विसरलास ना? ती फाईल घे आणि साहेबाला दे. काय त्रास आहे रे डोक्याला. हमको ये नहीं मांगता, हमको वो नहीं मांगता, हमको बैंड्रा का साड़ा नहीं मांगता. फिर क्या मांगता? मानी मानी सैम का दिल तुझ पे आया मानी. अरे तुला काही वाटतं का? लाज लज्जा एवढा वाढलायस, वागतोस कसा? जबाबदाऱ्या ध्यानीमनी तरी एक का तुझ्या? अपने धानी सिर्फ मानी. बाबा द्या ना पैसे द्या ना. कुठे निघालास? इथेच आपलं पिकनिकला अलिबागला. गेल्याच आठवड्यात तू पिकनिकला गेला होतास. हा ते आपल्या बिल्डिंगच्या मित्रांबरोबर. आता मी कॉलेजच्या मित्रांबरोबर चाललोय. म्हणजे माझे मित्र मला सांगतात की तू नसशील ना पिकनिकला तर अजिबात मजा येत नाही. मी पिकनिकची जान आहे. मग तुझ्या त्या मित्राला सांग तुझा खर्च करायला. इथं महिन्याचा घरखर्च भागवताना माझे नाकी 9, 10, 11, 12, 13 येत आहेत. बाबा तुम्ही 3 महिन्याच्या आत मला पैसे नाही दिलात ना तर मग बघा. तर काय करशील? काय करशील तू? तर काय करणार? मी परत 3 मोजीन. तू आता इथं चालतो तोंड काळं कर, नाही तर तुझ्या गालावर मी आता 3 उमटवीन बोट. बाबा ही सरासर दादागिरी आहे. मी आहे ना तुमची कंप्लेंट अखिल भारतीय पुत्र संघटनेत करेन, कळलं ना? पुत्र संघटना? हो. पुत्र्या बाहेर चल, निघ. चल हड हड हड. डोकं ठणकायला लागतं नुसतं डोकं. डोकं ठणकायला लागतं नुसतं डोकं. बाबा हा काय झालं? असं डोक्याला हात लावून का उभ्या? अगं डोकं ठणक नाही. म्हणजे मग ऑफिसमध्ये ऑफिसचं टेन्शन, हं. घरात या सॅमची कटकट, विलक्षण डोकं ठणकतं नुसतं. बाबा तुम्हाला ना कामाचा फार ट्रेस आला. राईट. मानसिक त्रास हा आपल्या फिटनेस साठी फार वाईट असतो. हो. याने भरपूर रोग होऊ शकतात. म्हणजे रक्तदाब, मधुमेह, मानसिक विकार. यावर उपाय काय? आमच्या हो बारीक या फिटनेस क्लासेसच्या कोच सांगतात ह्याच्यावर एकच उपाय, मेडिटेशन. ध्यानधारणा. येस, योगा आणि ध्यानधारणा. यामुळे आपलं मन शांत होतं आणि आजूबाजूच्या गोष्टींमुळे होणाऱ्या त्रासापासून आपला बचाव होतो. विशेष करून सॅमच्या त्रासापासून सुटका. नुसतं
या कार्ट्याचं नाव घेतलं. आय, 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 आय. अरे काय काय झालं काय? माझा पाय बोलला. सेवक फार भारी वस्तू पडली का पायावर? लय भारी वस्तू पडली. अरे अशी कुठली भारी वस्तू पडली? संजूताईने आजीबाईंना चमचमीत खायला बंदी केली. मग आजीबाई स्टुलावर चढल्या, पितल्याचा डबा काढाला, त्याच्यामध्ये बुद्धीचे लाडू होते. अरे मग तो पितळचा डबा पडला का तुझ्या पायावर? झाला तो पडला असता तर परवडला असता. अरे मग काय पडलं? दल्ला इस्टुलावर आजीबाई चढल्या, त्यांना चक्कर आली आणि अख्ख्याच्या अख्ख्या आजीबाई माझ्या पायावर पडल्या. आई 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 दम लागला असेल ना? हा? बसा सावकाश बस. हा सोफा नाजूक आहे, नाही तब्येत आपली. हा बरं पाणी हवंय का? प्यायला म्हणतोय. आजी बाबा कधी आलात? हे काय आत्ता तुझ्या पुढे आलो आम्ही. काय म्हणाले डॉक्टर? हा डॉक्टर म्हणाले काळजी करायची, चिंता करायचं काहीही कारण नाही, कुठेही फ्रॅक्चर नाही. असं कसं? फ्रॅक्चर झालाय ना. कुठे? आपल्या घरातली लादी. बरं बाबा, पण चक्कर येण्याचं कारण काय सांगितलं डॉक्टर? हा डॉक्टर म्हणाले की रक्तदाब वाढला त्यामुळे चक्कर आली. ब्लड प्रेशर आटोक्यात ठेवायला हवं आणि त्यासाठी पथ्य पाणी करायला हवं. तुझं म्हणणं खरं होतं संजू बेटा. आपण आपल्या आरोग्याची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. आपण योग्य वेळी आरोग्याची काळजी नाही घेतली ना तर नको त्या विकारांना आपण आमंत्रण देतो. आपण चंगळवादाच्या भोवऱ्यात अडकतो, आपल्या शरीराला नको नको त्या वाईट साईड सवय लावून देतो, परिणामी आपलं आरोग्य धोक्यात येतं. हो बाबा, म्हणूनच तर म्हटलंय ना, आरोग्य धनसंपदा. ही आता रंग भारी यांची बातच न्यारी. अहो नेम नाही करतील काय. तो म्हणे मृत शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय. आई 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 हो, आय, आय, हो, हो. सारी एकापेक्षा एक लई भारी बातमी आजची इथली सकट रंगो. family.com